नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर मी सुरेखा गुले रॉयल शेतकरी यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. कालचा होता भाऊबीजेचा दिवस आणि आजपासून परत शेतात कामं चालू झालेली आहे आमची. तर आत्ता आम्ही जाणार आहोत चहा पिऊन वावरामध्ये भाजी काढायला. तर तुमची सर्वांची दिवाळी कशी काय गेली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. चहा घेणार आहोत, या तुम्ही सर्वजण चहा घ्यायला. या सर्वजण चहा घ्यायला सकाळी सकाळीच. सुट्टीचं चालू आहे नाश्ता. तर आमचं झालेलं आहे चहा वगैरे आणि आता आम्ही जाणार आहोत वावरामध्ये भाजी काढायला मेथीची. तर आम्ही चाललेलो आहे आता शेतामध्ये बाई काढा. सुट्टी पण मागे लागली त्यामुळे सुट्टीला पण घेतलेलं आहे. तर राम पण तिकडून सायकलवर येतोय. तर इथं केलेली होती आम्ही 30 किलोची भाजी आणि भाजीऐवजी सगळं गवतच उतरलंय. आता बघू किती भाजी निघते. आमची झाली ती भाजी काढायची वावर झालेला आहे, त्यात फक्त निघाली 100 भाजी. आणि आता चाललेलं आपण जेवण करायला. आत्ताच पप्पा भाजी घेऊन गेले आणि कांद्याची भाजी नेसायचं काम चालू आहे. कांद्याची भाजी निसायची झालेली आहे. आम्ही आलो आहोत पालकाच्या वावरात पालक भाजी काढायला. तर कांद्याची काही पालकची काही अशी भाजी परत बाजारला घेऊन जायची आहे. आणि सकाळीच काढलेली होती मेथीची भाजी, ती गेलेली आहे दिदीच पप्पा शिन्नरला घेऊन. तर आता ही भाजी पंचवड्याचा बाजार आहे आज. तर त्या पंचवड्याच्या बाजारला पालकची भाजी आणि कांद्याची भाजी घेऊन जाणार आहोत. तर आम्ही आलेलो आहोत आता कांद्याच्या पालकाच्या वावरात पालकची भाजी काढायला. तर ही बघा अशी पालकची भाजी आहे, खूप छान भाजी आलेली आहे. गवत पण खूप आहे पण त्यामध्ये पालकची भाजी पण अशी खूप छान आलेली आहे. फक्त मेथीची भाजी जमलेली नाही गवतामध्ये, पण पालक भरपूर छान आलेला आहे. तर आमची झालेली पालकाची भाजी काढायची नाही, आता आम्ही जाणार आहोत घरी. तरी बघा ऋषिकेशचं चालू आहे वजन रचायचं काम. सगळी काढायची झालेली आहे आणि आता संध्याकाळचा टाइम झालेला आहे स्वयंपाकाचा. तर आम्ही आणलेली आहे घरी मेथीची भाजी, कोरडी भाजी आणि बाजरीची भाकरी करणार आहोत आज. आमच्या 2 नंबरच्या ननंदबाई आलेले होते आणि ते गेलेले त्यांच्या त्यांची त्या म्हणजे बाजूच्या भाजी आणि मेथीची भाजी करा मांडली. आता कोरडी भाजी आणि बाजरीची भाकरी करणार आहोत आम्ही. तर या तुम्ही सर्वजण मेथीची भाजी खायला. दिवाळीचं फराळ खाऊन खाऊन सर्वांना कंटाळा आलेला असतो आणि मेथीची भाजी कांद्याची भाजी बनवून ते खूप आता आवडीनं खातात. त्यामुळे बाजरीचं दळण केलेलं आहे, दळण पण झालेलं आहे आता. बाजरीची भाजी पाहुणे सगळे गेलेले आहेत आणि मुलं थांबलेले आहेत व एक भाचा आणि एक भाची थांबलेली आहे. उद्या आमच्या लहान नणंदबाई येणार आहेत. त्या येणार होत्या पण कुठं बाहेर जायचं होतं झालं त्याच्यामुळे त्या काही दिवाळीला आल्या नाही. मग आता उद्या शनिवार आहे, उद्या येणार आहेत. तर पुढच्या ब्लॉगमध्ये